हिंदू धर्मातल्या अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या 3.5 मुहूर्तांपैकीचा एक असलेला मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया। या अक्षय्य तृतीयेच्या आपल्या लगावती कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा। कधीही क्षय किंवा नाश न होणारे असे अक्षय्य, म्हणूनच या दिवशी दान धर्म सत्कर्म याला विशेष महत्त्व दिलं जातं असं म्हणतात। पण धार्मिक ग्रंथांनुसार याच दिवशी 10 महत्त्वाच्या पौराणिक घटना घडल्याचंही सांगितलं जातं। कोणत्या त्या घटना होत्या चला सांगते। पहिली घटना म्हणजे या शुभ दिवशी भगवान विष्णूंचं नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव या अवतारांचा जन्म झाला। नंतर याच दिवशी ब्रह्मदेवाचे पुत्र कुमार अक्षय यांचा जन्म झाला होता। धनदेवता कुबेर यांना त्यांचं अक्षय ऐश्वर्य आणि खजिना याच दिवशी प्राप्त झाल्याचं म्हटलं जातं। असंही मानलं जातं की याच दिवशी स्वर्गातून माता गंगेचं पृथ्वीवर आगमन झालं होतं। भगवान श्रीकृष्णानं युधिष्ठिराला या दिवसाचं महत्त्व सांगताना म्हटलंय की आजच्या दिवशी केलेलं कोणतंही विधायक किंवा सांसारिक कार्य अक्षय पुण्य देईल। याच दिवशी सुदामा आपल्या बालमित्र भगवान श्रीकृष्णाला भेटायला द्वारकेत पोहोचले होते। पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी द्वापार युग संपून सतयुग आणि त्रेतायुग सुरू झाले होते। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरच महर्षी वेदव्यास आणि भगवान गणेश यांनी महाभारत ग्रंथ लिहायला सुरुवात केली होती। याच दिवशी आदि शंकराचार्यांनी कनकधारा स्तोत्र देखील रचलं होतं। असंही मानलं जातं की महाभारताचं भीषण युद्ध याच दिवशी समाप्त झालं होतं। हिंदू धर्मातल्या अशा अनेक पवित्र घटनांचा साक्षीदार राहिलेल्या या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जातात। पुरी इथल्या जगन्नाथ रथयात्रेसाठी रथांच्या निर्मितीला सुरुवात केली जाते। तसंच वर्षातून फक्त एकदाच म्हणजे याच दिवशी वृंदावनच्या बाके बिहारी मंदिरात श्री विग्रहाच्या चरणांचं दर्शनही घेता येतं। तुम्ही अक्षय तृतीया कशी साजरी करता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावती।